वाळवा तालुक्यातील जुनेखेड येथील लष्करातील निवृत्त जवान संतोष हजारे यांनी अतिशय प्रामाणिकपणे नजर चुकीनं आपल्या खात्यात आलेले 51,000 रुपये संबंधितांना परत दिले. संतोष हजारे हे लष्करातून 4 वर्षापूर्वी निवृत्त झालेले आहेत. इस्लामपूर शहरामध्ये लष्करातील जवानांसाठी आम्ही काही मित्र जे वाचन चळवळीचा उपक्रम राबवतो, ह्या उपक्रमामध्ये संतोष हजारे हे नेहमी गणवेशासहित सहभागी व्हायचे. तर संतोष हजारे निवृत्त झाल्यानंतर ते सध्या रेल्वेमध्ये नोकरी करत आहेत आणि त्यांची पत्नी औषध विक्रीचं दुकान चालवते. तर त्याचं झालं असं की पुण्याला कविता प्रकाश सानप यांनी डिजिटल ॲपद्वारे एका व्यक्तीला पैसे पाठवायचे होते त्यांना, आणि ते पैसे पाठवताना त्यांचा शेवटचा अंक चुकला. त्यामुळे ही 51,000ची रक्कम जी आहे ती संतोष हजारेंच्या खात्यावर जमा झाली. आता ही घटना कविता सानप यांच्या लक्षात आल्यानंतर पैसे दुसरीकडे गेले म्हटल्यावर हे मिळतील का अशा शंकेनं त्या त्रस्त झाल्या. त्यांनी या संबंधित व्यक्तीचा अंदाज बांधणं कठीण केलं आणि मोबाईलवर फोन केल्यावर संबंधित व्यक्ती फोन उचलेल की नाही अशी त्यांना भीती वाटत होती. पण संतोष हजारांनी हा फोन तात्काळ उचलला, घटना समजावून घेतली आणि त्या कविता सानप यांनी पैसे परत द्यावेत असं सांगितलं. तेव्हा हजारे म्हटले की तुमचे पैसे माझ्या खात्यात जमा झाले असतील तर तुम्ही निश्चिंत राहा. मी भारतीय सैन्य दलातला जवान आहे. आता बँकेला 2 दिवस सुट्ट्या आहेत, नंतर 2 दिवस माझी दिवसा ड्युटी आहे. त्यामुळे 4 दिवसानं मी बँकेत जाईन, तुमचे पैसे जमा झालेत का बघतो आणि तुम्हाला मी पैसे परत पाठवतो. या आश्वासनानंतर संतोष हजारे यांनी कविता सानप यांना आपलं आधार कार्ड देखील पाठवलं. त्यामुळे त्या कुटुंबियांना खात्री पटली की आपले पैसे परत मिळणार. आणि मग 4 दिवसांनी संतोष हजारे यांनी हे 51,000 रुपये या कविता प्रकाश सानप यांच्या खात्यावरती परत जमा केले. हल्ली आपण ऑनलाईन फसवणुकीचे अनेक घोटाळे वाचतो, पण त्यामध्ये संतोष हजारेसारखा निवृत्त जवान ज्याला अशा प्रकारचा प्रामाणिकपणा दाखवतो, त्याला ह्या देशातल्या सामान्य माणसांच्या प्रामाणिकपणावरती आपला देश खंबीर आहे याची खात्री पटते. आणि त्याचबरोबर हेही लक्षात येतं की आपला तिरंगा डोलतो तो वाऱ्यावरती नव्हे तर सैनिकांच्या श्वासावरती डोलतो. अशा ह्या प्रामाणिक संतोष हजारेला